कामठी, जिथे असं म्हटलं जातं की एक कास्ट बेस समीकरण जसं घेतलं तर मुस्लिम आणि दलित मोठ्या प्रमाणात असून तिथेही भाजप जिंकली आणि ज्यात विधानसभेत 17,000 मागे होती त्यात भाजप जिंकून त्यांचा नगराध्यक्ष बनतो हा. आणि आपण स्वतः जे आहे निरीक्षक प्रभारी तिथे होते. काय फॉर्म्युला तिथे आपण अप्लाय केला आणि जनतेचं मत जे आहे ते भाजपकडे वळलं? नागपूर जिल्ह्यामध्ये 27 नगरपरिषदा नगरपंचायतींच्या पैकी 22 नगरपरिषदा नगरपंचायतींच्या वरती भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही आपली पकड मजबूत करताना निर्विवाद यश आम्ही मिळवलेलं आहे. नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, महसूल मंत्री असतील, चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी या संपूर्ण विभागात लक्ष घालत वैयक्तिक स्तरावर त्यांनी लक्ष घालत ज्या पद्धतीची रचना त्यांनी केली आणि संघटनेनं भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक नेत्यांनी, आमदारांनी, पदाधिकाऱ्यांनी, पक्षातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीनं विजयाचा विश्वास ठेवत विकासाचा दृष्टिकोन स्वीकारला, त्यामुळे महाराष्ट्रातल्या नागपूर जिल्ह्यामध्ये आम्हाला 27 पैकी 22 नगरपरिषदा नगरपंचायतींमध्ये निर्विवाद यश प्राप्त झालेलं आहे. आणि त्यातल्या त्यात जर आम्ही कामठी नगरपरिषदेचा विचार जर आम्ही करतो आहोत तर कामठीमध्ये मागच्या 35 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष अद्यापही निवडून आलेला नाही. आणि आता या निवडणुकीच्या निमित्तानं कोणत्याही पद्धतीनं आपण त्याचं गृहीत धरलं तरी ते इलेक्शन मॅनेजमेंटचा प्रकार असेल, त्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर, विकासावर जनतेने दाखवलेला विश्वास असेल. आज पहिल्यांदा 35 वर्षानंतर कामठी नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षपदी अजय अग्रवालांची निवड होणं हे आमच्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. कामठीतल्या सर्वसामान्य जनतेला हे पटलं, हा विश्वास वाटला की मागच्या अनेक वर्षांच्या कार्यकाळामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा मग नागपूर जिल्ह्याचा भार वाहताना केंद्रातले मंत्री आणि नागपूरचे खासदार आदरणीय नितीनजी गडकरी साहेब असतील किंवा मग नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब असतील, या सगळ्यांनी जो मोठा निधी नागपूर शहराच्या आणि जिल्ह्याच्या विकासासाठी दिला, कामठीच्या विकासासाठी दिला, तो निधी काँग्रेसच्या आणि इतर पक्षांच्या नगराध्यक्षपदी असलेल्या लोकांनी त्या निधीचं नेमकं काय केलं ही शंका त्यांच्या मनात निर्माण झाली. आणि त्यामुळंच कामठीतल्या जनतेनं प्रचंड बहुमतानं आज पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षपदी एका सामान्य कार्यकर्त्याची निवड केली.